नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज तुमच्यासाठी गुणाकाराच्या अशा पद्धती घेऊन आलेलो आहे ज्यामध्ये विद्यार्थ्यांचा गुणाकार हा फास्ट होईल, कॅल्क्युलेशन फास्ट होईल. एखादा विद्यार्थी जर 40-50 सेकंदात उत्तर सोडवेल तर आपला विद्यार्थी हा 20 ते 30-10 सेकंदात उत्तर कशा प्रकारे सोडेल यावर आपला जास्तीत जास्त भर असेल. विद्यार्थ्यांसाठी एक गुणाकाराची सिरीज तयार केलेली आहे. प्रत्येक व्हिडिओ हा 5 ते 6 मिनिटाचा असेल. हा तुम्ही बघा आणि या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सांगेल की त्या पद्धती कशा प्रकारे आहेत. तर पहिली पद्धत तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. 2 अंकी संख्यांचा गुणाकार 2 अंकासोबत. आपण याआधी बघा 2 अंकी संख्यांचा गुणाकार करायचो. आता 36 गुणिला 44 करता वेळेस आपण 4चा पाडा 6 लोक म्हणायचो. 4 छक 24 हातच्याले 2, 4 त्रिक 12, 12 आणि 2 14. आता इथं गुणाकाराचं चिन्ह 0 द्या अशा प्रकारे देत होतो. आता 4 छक 24 हातचे डबल 2, 4 त्रिक 12, 12 आणि 2 14. मग याची ॲडिशन करून जे काय उत्तर काढत होतो 4, 4 आणि 4 8, 4 आणि 1 5 आणि 1 इथं. या प्रकारे आपण पहिल्यांदा सोडवायचो आणि हे सुरुवातीला जे विद्यार्थी गणित करणार आहेत, मल्टिप्लिकेशन करणार आहेत, त्या याच पद्धतीनं करत आलेलो आहे. पण आता आपल्या विद्यार्थ्याचं कॅल्क्युलेशन फास्ट होण्यासाठी, गणित फास्ट होण्यासाठी बघा 2 अंकी संख्यांचा गुणाकार 2 अंकासोबत कसा फास्ट करायचा ते बघू. पहिल्यांदा फास्ट कसा केलाय ते बघू. आता हाच नंबर घेतो 36 मल्टिप्लाय बाय 44. पहिल्यांदा पहिली स्टेप बघा 6 गुणिले 4, 6 चूक 24 हातच्याले 2. याचा याच्यासोबत गुणाकार करा 3 चूक 12, 6 चूक 24, 24 आणि 12 36, 36 आणि 2 38 हातच्याले 3. मग या संख्यासोबत गुणाकार करा 3 चूक 12, 12 आणि 3 15. बघा आलं का नाही. याला टाइम किती लागला आणि या पद्धतीला टाइम किती लागला. तर बघा हे कशा प्रकारे करायचं ते आपण एकदा समजून घेऊया. हे फक्त मी तुमच्यासाठी एक एक्झाम्पल, हा एक्झाम्पल याला टाइम किती लागला आणि या एक्झाम्पलला आपल्याला करायला टाइम किती लागला हे करून दाखवलं. आता तुमच्यासाठी तुम्ही कशा प्रकारे करायचं ते गुणाकार कशा प्रकारे केला. एक नंबर घेतो, एक घेतो 55 मल्टिप्लाय बाय घेतो इथं 34. हा नंबर घेतला. पहिली स्टेप आपल्याला काय करायची, पहिली स्टेप करायची आहे 5 सोबत 4 ला मल्टिप्लाय करा. 5 सोबत 4 ला मल्टिप्लाय केल्यावर किती येते 5 चूक 20. आता 5 4 जा 20, 20 आलं. आपलं उत्तर किती आलं इथं 20. 20 शी युनिट प्लेसचाच लिहायचा, एकक स्थानचा अंक लिहायचा. बाकी किती उरले आपले 2. बाकी किती उरले आपले 2. मग स्टेप ही पहिली स्टेप झाली आपली. नंतर दुसरी स्टेप काय बघा, हा शक्तिमान. हा 5 चा 4 सोबत पहिली स्टेप 5 चूक किती होतात रे 5 चूक 20. नंतर या 5 चा पाडा 3 लोक म्हणा, 3 5 15, 20 आणि 15 होतात 35. 35 आणि हे वरचे 2 37 किती होतात 37. 37 ची लिहायचे बाळांनो, हा एकक स्थानचा युनिट प्लेसचा अंक. डबल हातचे किती उरले आपले 3, कारण हे 37 चे 7 लिहिले, हातचे उरले 3. आणि मग तिसरी स्टेप आहे 5 गुणिला 3, 5 त्रिक होतात 15, 15 आणि 3 किती होतात 18. आपलं उत्तर किती झालं 1870. हे आपलं उत्तर. मग मी कसं केलं, काय केलं त्याचं एक सूत्र तुम्हाला लिहून देतो. सूत्र म्हणजे प्रॅक्टिस केल्यावर सूत्राचंही काम पडत नाही. मी इथं एक नंबर लिहितो ए मल्टिप्लाय बाय ए बी. हा कोणता तरी एक नंबर असेल. इथं लिहितो पी आणि इथं
क्यू. आता आपल्याला याचं फास्ट कॅल्क्युलेशन झालं पाहिजे. पहिली स्टेप इकडे लिही तुम्ही. पहिली स्टेप काय आपली बी गुणिला क्यू, ही पहिली स्टेप. नंतर करायचं ए गुणिला क्यू, याचा गुणाकार करायचा. ओके. प्लस मग बी आणि पी चा गुणाकार करायचा. ओके. या गुणाकाराचा इथं जर हातचा उरला असेल तर इथं द्यायचा. या दोघांचं ऍडिशन करून इथचा काही हातचा उरते का तो बघायचा. नंतर तिसरी स्टेप कोणती आपली, ए आणि पी. हे झाले याच्यात 3 स्टेप. हे दुसरी, हे तिसरी. या स्टेप मधून आपलं उत्तर येते. आता बघा एक डबल गणित घेतो तुमच्यासाठी. इथं घेतलं 63 मल्टिप्लाय बाय 46 घेतो. बघा पहिली स्टेप काय करायची सांगितली, या दोन्ही अंकाचा गुणाकार करायचा. 3 सक 18. पहिली स्टेप आपली 3 सक 18. हातचा किती उरतो आपला, कॅरी किती उरतो 1. आता डायरेक्ट 6 6 36, 3 चूक 12. आता हे ऍडिशन फास्ट यायला पाहिजे. 36 आणि 12 किती होतात 48. 48 आणि 1 49. हातचे किती आले आपले 4. आता 6 चूक 24. 24 आणि 4 किती होतात 28. आपलं उत्तर 2898. हे मी काय केले, काही एक्झाम्पल तुम्हाला गणित तुम्हाला दिलेले आहेत. हे गणित तुम्ही ट्राय करायचा प्रयत्न करा आणि याच्यापैकी 2-3 प्रश्नाचे उत्तराचं आन्सर कमेंटमध्ये द्या. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. बघा आपण या गुणाकाराच्या पद्धतीच्या 6 पद्धती बघणार आहोत. बघा आज बघितले आपण 2 अंकी संख्यांचा गुणाकार 2 अंकासोबत. नंतर बघणार आहोत 3 अंकी संख्यांचा गुणाकार 2 अंकासोबत. नंतर बघणार आहोत 4 अंकी संख्याचा गुणाकार 2 अंकासोबत. नंतर बघणार आहोत 3 अंकी संख्याचा गुणाकार 3 अंकाबरोबर. 4 अंकी संख्येचा गुणाकार 3 अंकाबरोबर. आणि शेवटचं 4 अंकी संख्याचा गुणाकार 4 अंकासोबत. याच्यामुळे तुमचं कॅल्क्युलेशन फास्ट होईल. आणि जे गरजू विद्यार्थी आहेत ज्यांना खरंच आपलं कॅल्क्युलेशन फास्ट करायचं आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवा. थँक्यू.